शासकीय प्रवेश परीक्षांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। उमेदवारांची आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या टोळीचा हा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। MBAच्या CET परीक्षेमध्ये जास्त टक्केवारी देण्याच्या प्रकरणामध्ये ही संपूर्ण फसवणूक समोर आलेली होती। टक्केवारी वाढवून देण्यासाठी 11 ते 20 लाख रुपयांची मागणी देखील या टोळीकडून केली जात होती। अनेक उमेदवारांना उच्च टक्केवारी मिळवून उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा दावा देखील या टोळीकडून करण्यात आलेला होता आणि आता या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केलेला आहे। यामध्ये भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि जालना जिल्ह्यातील काही जणांचा समावेश आहे। राज्य CET सेलनं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक गोपनीय समिती देखील स्थापन केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रिद्देश हतीम। रिद्देश, शासकीय प्रवेश परीक्षांमधील गैरव्यवहार करणाऱ्या टोळीचा आता पर्दाफाश केलेला आहे। नक्कीच आपण पाहिलं तर MBA, MS, CET व अन्य राज्यातील विविध शासकीय प्रवेश परीक्षांमध्ये गैरव्यवहार करून उमेदवारांची व शासनाची दिशाभूल करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। आरोपींनी MBA, CET मध्ये उच्च टक्केवारी देण्याचे आश्वासन देऊन त्या बदल्यात 11 ते 20 लाख रुपयांची जी मागणी आहे ते करायची। अनेक उमेदवारांचा उच्च टक्केवारी मिळून जे चांगले जे महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या अनोळखी व्यक्तींकडून अनपेक्षित कॉल आल्यानंतर हा जो संपूर्ण घोटाळा तो उघडकीस आला। यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर भंडारा, गोंदिया, यवतमाळ, जालना अशा जिल्ह्यांमध्ये जे आरोपी होते विशेष लक्ष द्यायचे। राज्यात CET सेलने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एक गोपनीय समिती स्थापन करून त्यानंतर राज्य CET सेलच्या आयुक्तांनी मुंबई पोलिसांना या प्रकरणाची आहे जी तक्रार दिली। त्यानंतर गुन्हा दाखल करून या संपूर्ण प्रकरणामध्ये युनिट 5 आहे जी चौकशी करत होती। या चौकशी दरम्यान जे विद्यार्थ्यांना जे फोन कॉल आले होते, जे व्हॉट्सअप चॅट आले होते, त्या संपूर्ण चॅट व व्हॉइस कॉलच्या माध्यमातून पोलिसांनी आहे ते तांत्रिक विश्लेषण व त्या संपूर्ण गोष्टीची माहिती घेऊन त्या लोकेशनच्या आधारे त्या आरोपींना आहे ते दिल्लीमधून आहे ते अटक केलं। या प्रकरणामध्ये 4 तरुणांना अटक केलं आहे। 4 तरुणांची जे अटक केली त्यांचा वय देखील 20 ते 25 मध्ये आहे। महत्त्वाचं म्हणजे आता त्याला दिल्लीवरून अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे की याआधी देखील त्यांनी असंच काहीतरी प्रकरण करून असाच काहीतरी गैरव्यवहार करून प्रशासनाची दिशाभूल केली होती का, किती विद्यार्थ्यांचा आतापर्यंत त्या लोकांनी आहे जे दिशाभूल करून जे पैसे जे आहेत त्यांच्याकडून काढण्यात आले, सर्व गोष्टीचा तपास सध्या तरी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। नक्कीच रिद्देश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।